आपल्या प्रवचनाचा मुख्य विषय म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. माणसाचा जन्म कशासाठी हे माणसालाच कळलेलं नाही. हे आतापर्यंत आपण जर आपलं आयुष्य जर तपासलं तर आपल्याला असं दिसून येईल की माणूस जन्माला येतो, पण आपण जन्माला का येतो हे त्याला ठाऊक नाही. म्हणून आपण हा विषय या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे की माणसाचा जन्म कशासाठी. थोडक्यात त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे की माणसाचा जन्म फक्त एवढ्याचसाठी आहे की आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे, हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हा जो एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला पाहिजे. आणि म्हणून माणसाचा जन्म यासाठी आहे. आता प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे असा की प्रत्यक्षामध्ये आपण काय करतो हे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की आपण आनंद वाटता वाटता आनंद लुटण्याच्या ऐवजी आपण लोकांना दुःख देत देत आपण स्वतःही दुःख भोगतो. ही आपली वस्तुस्थिती आहे, प्रत्यक्ष परिस्थिती आहे. आणि आपण जन्माला आलो त्याचा हेतू वेगळा आहे. हे जर आपण पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की आपलं हे सगळं जे जीवन चाललेलं आहे हे उलट दिशेने चाललेलं आहे. ज्या व्यवस्थित रीतीने जे चालायला पाहिजे, योग्य दिशेने चालायला पाहिजे, त्याच्याऐवजी आपलं जीवन उलट दिशेने चाललेलं आहे. म्हणून जीवनविद्येने याच्यावर शोध लावला की असं का घडतं, की माणसाच्या जीवनामध्ये हे असं का घडतं. आणि त्याचा शोध लावल्यानंतर आमच्या अशा ध्यानात आलं की त्याचं एकच कारण आहे, एकमेव कारण. एकमेव हा शब्द जरा अंडरलाईन करायचा. एकमेव कारण काय आहे? शहाणपणाचा अभाव हे एकमेव कारण आहे. जगामध्ये तुम्ही कुठेही कुठल्याही राष्ट्रात समाजात जा, कुठेही जा, जगामध्ये जिथे जिथे दुःख आहे, आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या वाट्याला दुःख आलं तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की इतिहासकालापासून ते आजतागायत जेव्हा जेव्हा दुःख नावाची गोष्ट निर्माण झाली तेव्हा तेव्हा त्याचं एकमेव कारण म्हणजे शहाणपणाचा अभाव हे होतं, आज आहे आणि पुढे असणार आहे. आणि म्हणून शहाणपणाचा अभाव हे सर्व दुःखाचं कारण आहे, एकमेव कारण आहे. ही गोष्ट एकदा आपण ध्यानात आली की मग शहाणपण कशाला म्हणतात हा प्रश्न निर्माण होईल. शहाणपण हाच नारायण, शहाणपण हाच सत्यनारायण हे जीवनविद्येने ठासून सांगितलेलं आहे. की तुम्ही हे जेव्हा म्हणता शहाणपण शहाणपण, तेव्हा शहाणपण म्हणजेच नारायण, शहाणपण म्हणजेच सत्यनारायण, हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा नारायण, हा सत्यनारायण, हे शहाणपण जर आपल्याला प्राप्त झालं तर आपल्या जीवनामध्ये सुखच सुख निर्माण होईल. सुखाचा सागर म्हणजे आपल्या जीवनाचं अंग होऊन बसेल. सुखाचं आगर हे आपल्या जीवनाचं अंग होऊन बसेल, हे मला आवर्जून सांगायचं आहे. आता प्रश्न निर्माण होतो शहाणपण कशामध्ये आहे. शहाणपण हे शुभ नियती निर्माण करण्यास शहाणपण आहे, हे प्रथम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. की शहाणपण कशात आहे? शुभ नियती निर्माण करण्यात. आता नियती म्हटल्यानंतर शुभ नियती आणि अशुभ नियती हे दोन भाग निर्माण होतात. तर जी शुभ नियती आपल्या सुखाला कारणीभूत ठरते ती शुभ नियती, आणि जी नियती आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते ती अशुभ नियती. म्हणून आपण शुभ नियती निर्माण कशी करायची ह्याच्या पाठीमागे असलं पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने एवढी एकच काळजी घ्यायची की आपल्या जीवनामध्ये आपण शुभ नियती निर्माण करतो आहे का अशुभ नियती निर्माण करतो. आणि शुभ नियती निर्माण करण्याचा प्रोसेस काय, प्रक्रिया काय, तर आपण आपल्याच कर्मातून, आपण आपल्याच कृतीतून, आपण ज्या ॲक्शन्स करतो त्या ॲक्शन्समधून, कृतीमधून, कर्मामधून आपण आपली नियती निर्माण करीत असतो. आता आपण जे ॲक्शन्स म्हणजे कर्म करतो ते तीन प्रकारचं असतं. जसं
दत्ताला 3 तोंडं आहेत, त्रिमुखी दत्त असं आपण म्हणतो. तसं कर्माला 3 तोंडं आहेत, विचार, उच्चार, आचार. हे विचार, उच्चार आणि आचार ही जी 3 तोंडं आहेत कर्माची, ते एकच कर्म एकच, पण एक त्याचं मुख म्हणजे विचार, दुसरं मुख म्हणजे उच्चार, तिसरं मुख म्हणजे आचार. आणि म्हणून विचार, उच्चार आणि आचार हे आपण सतत करत असतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस विचार, उच्चार, आचार करत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत विचार, उच्चार आणि आचार हे आपण करत असतो. आणि ह्याच्यातून नियती निर्माण होत असते. म्हणून नियतीची मी व्याख्या केली की निसर्ग नियमांना आपण आपल्या कर्मांच्या द्वारे गती देतो, तेव्हा त्या गतीतून जी निर्मिती होते तिला नियती असे म्हणतात. नियतीची व्याख्या जर आपण नीट लक्षामध्ये घेतली तर आपल्या ध्यानामध्ये येईल की आपण जी नियती निर्माण करतो ती निसर्गाच्या नियमांना गती देऊन करतो. म्हणून निसर्गाचे नियम मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याला इंग्लिशमध्ये डिटर्मिनिंग फॅक्टर असं मी म्हणतो की आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय, निसर्गाचे नियम आहेत. पण लोकांचा आज काय समज झालेला आहे की परमेश्वराची कृपा होणं, परमेश्वराचा कोप टाळणं, ह्या गोष्टीला लोकांनी महत्त्व दिलेलं आहे. पण जीवनविद्या महत्त्व देते ना, ते परमेश्वराच्या कृपेला आणि कोपेला महत्त्व देत नाही. तर जीवनविद्या महत्त्व देतं ते निसर्ग नियमाला. कारण जीवनविद्येने एक सिद्धांतच मांडलेला आहे की परमेश्वर मानवी जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही, कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, कुठल्याही प्रकारे लुडबुड करत नाही. हा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे. आणि म्हणून माणूस हा करत असतो आणि भोगत असतो. काय भोगायचं, चांगलं भोगायचं का वाईट भोगायचं, हे माणसाने ठरवायचं असतं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे की आपली नियती आपण निर्माण करतो आणि त्याला कारण निसर्गाचे नियम असतात. इथे परमेश्वर कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, आपण लक्षात ठेवायचं. आपण एखादी ॲक्शन केली, नुसता विचार जरी आपण केला ना तरीसुद्धा निसर्गाच्या नियमाला गती मिळते आणि त्यातून आपली नियती निर्माण होते. आपण उच्चार केला तर निसर्गाच्या नियमाला गती मिळते आणि त्याच्यातून आपली नियती निर्माण होते. आणि आपण जो आचार करतो त्याच्यातून निसर्गाच्या नियमांना गती मिळते आणि आपली नियती निर्माण होते. आणि म्हणून शुभ नियती का अशुभ नियती निर्माण करायची हे आपण ठरवायचं असतं, देवाने नव्हे, दैवाने नव्हे. हे आपण ठरवायचं असतं आणि त्याप्रमाणे आपण करायचं असतं. हे जेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल तेव्हा जीवनविद्येचा सिद्धांत तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे तुमच्या ध्यानात येईल. आणि म्हणून शुभनियती इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन टर्न इन्फ्लुएन्सेस हिज लाईफ. हा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून आपल्याला जर सुख पाहिजे असेल शुभनियती निर्माण केली पाहिजे, दुःख पाहिजे असेल तर अशुभ नियती निर्माण आपण करतोच आहोत. करायला पाहिजे म्हणण्याचं कारण नाही, ते आपण करूनच राहिलेलो आहोत. आणि म्हणून आपल्या वाट्याला दुःख येऊन राहिलेलं आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, हे तुकाराम महाराजांनी 300 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे की माणसाच्या वाट्याला सुख किती जवा एवढं, दुःख किती पर्वता एवढं, सुख किती कणभर, दुःख किती मणभर. हे तुकाराम महाराजांनी फार पूर्वीच सांगून ठेवलेलं आहे आणि आपण ते अनुभवत असतो. हे का आपण अनुभवतो याचं एकच कारण, शहाणपणाचा अभाव. आणि शहाणपणाचा अभाव म्हणजे काय तर आपण अशुभ नियती निर्माण करण्यामध्ये पटाईत आहोत आणि सराईत आहोत. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पटाईत आहोत आणि सराईत आहोत. म्हणजे आपल्याला आपण अशुभ नियती निर्माण करून राहिलेलो आहोत हे आपल्याला कळत नाही, इतके आपण सराईत आहोत आणि पटाईत आहोत. आणि जेव्हा वाट्याला दुःख येतं तेव्हा आम्ही देवाला दोष देतो, आम्ही दैवाला दोष देतो, आम्ही प्रार्थनाला दोष देतो, आम्ही नशिबाला दोष देतो. हे सगळं आपण जे करतो ना
याच्यामध्ये काही अर्थ नसतो. म्हणून आपण कर्म करताना, आपण कृती करताना, आपण ॲक्शन करताना ती चांगली आहे का वाईट आहे याचा प्रथम विचार केला पाहिजे. कारण तुम्ही जी ॲक्शन कराल त्याची रिॲक्शन होणार आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. तुम्ही जी ॲक्शन कराल म्हणजे कृती कराल त्याचा प्रतिसाद, त्याची प्रतिक्रिया होणार आहे, होते. तो निसर्गाचा नियम आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन हा निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून हा निसर्गाचा नियम लक्षामध्ये घेऊन आपण कृती करतानाच त्याचा परिणाम काय आहे ते लक्षामध्ये घेऊन जेव्हा आपण कृती करतो त्यावेळेला आपण सावध असतो. आणि परिणामाकडे लक्ष न देता जेव्हा कृती करतो तेव्हा आपण बेसावध असतो. म्हणून संसारी असावे सावध असा जीवनविद्येने मांडलेला एक महत्त्वाचा आणि सिद्धांत आहे की माणसाने संसारामध्ये सावध असलं पाहिजे. सावध कुठे असलं पाहिजे? ह्या ठिकाणी सावध असलं पाहिजे की आपण कर्म करतानाच ते सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे, ते चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे, ते घातक आहे का साधक आहे, हे आपण कर्म करतानाच त्याचा विचार केला पाहिजे. कारण जे आपण करू ते बुमरँग होऊन आपल्याकडे परत येणार आहे हे आपण कधी विसरता कामा नये. बुमरँग म्हणजे काय? काही लोक विचारतात बुमरँग म्हणजे काय. ह्या बुमरँग हा शब्द कसा आला ते सांगतो. ऑस्ट्रेलियामध्ये पूर्वीच्या काळी ते जे रानावनामध्ये राहणारे त्यावेळचे जे लोक होते त्याने एक अस्त्र तयार केलं होतं, शस्त्र तयार केलं होतं. आणि त्याला शस्त्राला बुमरँग असं म्हणतात. की ते फेकलं की ते परत त्यांच्या हातामध्ये येतं, त्याला बुमरँग असं म्हणतात. आपल्याकडे जर सांगायचं झालं तर भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. ते सुदर्शन चक्र भगवंताने कोणावर सोडलं की त्याचं ते काम करतं आणि पुन्हा भगवंताच्या हातामध्ये येऊन बसतं. त्याला बुमरँग असं म्हणतात. म्हणून तुम्ही जे कर्म करता ते बुमरँग घेऊन तुमच्याकडे प्रतिक्रिया, रिॲक्शन या रूपाने परत येतं. म्हणून साध आणि प्रतिसाद असं आपण म्हणतो, क्रिया प्रतिक्रिया असं आपण म्हणतो, ॲक्शन रिॲक्शन असं आपण म्हणतो. ह्याचा अर्थ असा की तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो त्या प्रतिसाद या शब्दावरूनच प्रसाद हा शब्द आलेला आहे. हा प्रसाद शब्द आला कुठून? प्रसाद हा शब्द प्रतिसाद ह्या शब्दापासून प्रसाद हा शब्द आला पाहिजे. आणि म्हणून प्रतिसाद म्हणजे प्रसाद. हा प्रसाद दोन प्रकारचा असतो, एक लाडू आणि दुसरा धम्मक लाडू. कळलं की नाही? आपल्याला लाडू पाहिजे का धम्मक लाडू पाहिजे हे तू ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ही गंमत अशी आहे की आपण कृती करतच असतो. आपण बघा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही बिझी असा म्हणजे कार्यरत असा किंवा तुम्ही रिकामी असा, काहीतरी तुम्ही करतच असता. मनामध्ये तुमचे विचार सारखे चाललेले असतात. आणि हे मनामध्ये जे सारखे विचार चाललेले असतात याचाच अर्थ तुम्ही सतत कर्म करत असता. आणि हे विचारांचं चक्र आपल्या डोक्यामध्ये जे सतत चाललेलं असतं त्या चक्रामध्ये तुम्ही गुरफटून जाऊन चक्रम व्हायचं का ते चक्र आपण स्वतःच्या हाताने हाताळत त्या चक्राचं स्वामी बनायचं हे तू ठरवायचं आहे. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कारण आपल्या जीवनाला सुरुवातच विचारापासून होते हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. शुभनियती निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणजे विचार. शुभनियती निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणजे विचार. की विचार हेच आपल्या जीवनाचं प्रमुख अंग आहे. बाकी उच्चार आचार वगैरे आपण जे म्हणतो ना दे आर सिम्पली ट्रान्सफॉर्मेशन्स ऑफ थॉट्स. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की विचारांचं परिवर्तन उच्चारामध्ये, विचारांचं परिवर्तन आचारामध्ये असं होत असतं. आणि म्हणून हे जे विचार आहेत हे विचार मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतके की तुमची नियती शुभ किंवा अशुभ ठरवण्याचं प्रचंड सामर्थ्य या विचारामध्ये आहे. पण ही गोष्ट किती लोकांना ठाऊक आहे?
ही गोष्ट जवळजवळ 99.99% लोकांना ही गोष्ट ठाऊक नाही की हे विचार आहेत, हे विचार आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहेत. ते आपलं जीवन घडवित आहेत किंवा बिघडवित आहेत. हे अनेक लोकांना, बहुतेक लोकांना, मगाशी म्हटल्याप्रमाणे 99.99% लोकांना हे ज्ञात नाही. आणि म्हणून जीवनामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग ह्याला उपाय काय? ह्याला उपाय एक, की पहिलं तुम्ही विचारांच्या ठिकाणी सावध असलं पाहिजे. सावध कुठे राहायचं? संसारामध्ये सावध सर्व ठिकाणी असायला पाहिजे, पण प्रमुख ठिकाण म्हणजे विचार. कारण विचार हे असं ठिकाण आहे की तिथूनच आपले जीवनाला खरी सुरुवात होते. म्हणून जीवनविद्येने विचारांना गंगोत्री असं म्हटलेलं आहे की विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे. गंगोत्री म्हणजे काय ते तुम्हाला ठाऊक आहे की गंगा नदीचा उगम जिथे होतो त्याला आपण गंगोत्री असं म्हणतो. त्या गंगोत्रीच्या ठिकाणी जो उगम असतो तो इतका छोटा असतो की हीच गंगा पुढे वाहत 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 मोठं विराट स्वरूप धारण करणार आहे हे आपल्याला कळत पण नाही. पण गंगोत्रीच्या ठिकाणी जे लहान गंगेचं जे रूप असतं ते पुढे, आणि गंगा नदी जशी व्हायला लागते तसं वाहता 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 विराट सागरासारखं त्या गंगेचं रूप आपल्याला दिसतं. नेमका तोच प्रकार आपल्या ठिकाणी आहे, आणखीन दुसरा प्रकार नाही. गंगा नदीच आपण लक्षात ठेवायची. आणि ही जी गंगा नदी जी आहे तिचं जसं गंगोत्री आहे तसं आपल्या जीवनाची जी गंगा आहे त्या जीवनाच्या गंगेची गंगोत्री म्हणजे विचार आहे. आता विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की मग आपण विचार चांगले करतो का वाईट करतो इथे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जीवनविद्येने सांगितलं की विचारांच्या ठिकाणी विचार गंगोत्री असल्यामुळे ती वाहता 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 जीवनाचं एक विराट स्वरूप धारण करतं. जशी गंगा नदी विराट स्वरूप धारण करते वाहता वाहता, तसं आपले विचार गंगोत्रीच्या ठिकाणी म्हणजे उगमाच्या ठिकाणी छोटे असतात, त्याचं रूप लहान असतं, पण ते वाहता 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 ते इतकं विराट स्वरूप धारण करतं की आपल्याला त्याची कल्पना करता येत नाही. आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या विचारांच्या प्रवाहामध्ये माणसं वाहून जातात. ह्या विचारांच्या प्रवाहामध्ये माणसं वाहून जातात आणि आपण वाहून जातो हेही कळत नाही. म्हणून प्रवाह पतित हा जो शब्द आपण वापरतो ना, तो प्रवाह पतित या ठिकाणी पण आहे की नदीमध्ये मनुष्य पडला की तो प्रवाह नेईल त्याप्रमाणे तो वाहत जातो. त्याप्रमाणे आपला हा जो विचारांचा प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये आपण जेव्हा पडतो तेव्हा आपण सुद्धा वाहत 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 कुठे जातो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून जीवनविद्या सांगते की हे जे विचार आहेत ह्या विचारांच्या ठिकाणी तू सावध राहा. संसारी असावे सावध, ते या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे, कारण विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे. एकदा विचार ही आपल्या जीवनाची गंगोत्री आहे एकदा आपल्याला कळलं की त्या ठिकाणी आपण सावध राहतो, त्या ठिकाणी आपण सावध राहतो. आणि मग एकदा आपण त्या ठिकाणी सावध राहिलो की पुढलं मग सगळं आपलं व्यवस्थित होत जातं. मग तिकडे आपल्याला अडचण येत नाही. आणि म्हणून जीवनाची गंगोत्री म्हणजे विचार आहे हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट जीवनविद्येने एक महत्त्वाची सांगितली ती म्हणजे विचार हा सम्राट आहे. विचार हा सम्राट आहे. आता सम्राट म्हणजे संबंध निन्याळ राजे लोकावर तो जेव्हा अधिकार गाजवतो तेव्हा त्याला आपण सम्राट असं म्हणतो. तसं हा विचार आहे, हा सम्राट आहे. हा कोणावर राज्य करतो? अखिल विश्वावर, अखिल जगावर, अखिल मानवजातीवर हा विचार आहे ना, हा अधिराज्य चालवतो. हा आपलं राज्य या सगळ्या लोकावर, जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यावर साम्राज्य चालविणारा हा विचार आहे. म्हणून विचार हा सम्राट आहे. विचार हा सम्राट आहे हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि विचार हा सम्राट आहे जर तुम्हाला एकदा कळलं ना की मग आपल्या जीवनाचा सम्राट
आपण बनायचं का सम्राट बनायचं नाही, गुलाम बनायचं, हे शेवटी तू ठरवायचं आहे. गंमत अशी आहे की आपल्याला विचारांचा सम्राट म्हणजे सम्राटाचाही सम्राट आपल्याला बनायचं का या सम्राटाचा गुलाम आपल्याला व्हायचं, हे आपण ठरवायचं आहे. कारण विचार हा सम्राट आहे, सर्वावर राज्य चालवणारा विचार हा सम्राट आहे. आणि या सम्राटावर आपण ज्या वेळेला सत्ता गाजवू तेव्हा सम्राटाचे सम्राट आपण असणार आहोत. म्हणून आपल्याला सम्राटाचा सम्राट व्हायचं आहे, आपल्याला सम्राटांचाही सम्राट व्हायचं आहे. आणि तो सम्राट म्हणजे विचार. म्हणून हा जो विचार आहे, ह्या विचारावर जेव्हा आपण स्वार होऊ तेव्हा हे विचार आपल्याला योग्य स्थळी नेतील, म्हणजे मुक्कामाला नेतील, म्हणजे आपल्या ध्येयाप्रत नेतील. म्हणजे आपलं जे सुख हे आपलं निधान आहे, त्या सुखाच्या निधानाकडे हा विचाररूपी घोडा नेईल. म्हणून विचाररूपी घोड्यावर आपण स्वार झालो तर आपण इच्छित ध्येयाकडे जाऊन पोहोचू. पण हा विचार रूपी घोडा जर आपल्या मानेवर बसला, आपल्या डोक्यावर बसला, आपल्या पाठीवर जर बसला तर हा घोडा नेईल तिकडे आपल्याला जावं लागेल. किंबहुना हा घोडा डोक्यावर बसला ना की आपण मरूनच जाऊ. म्हणून आज अशी परिस्थिती झालेली आहे की विचार आज आपल्यावर अधिराज्य चालवतात आणि म्हणून आपण विचारांचे गुलाम बनलेलो आहोत. आणि त्याचाच परिणाम असा झालेला आहे की आपल्या जीवनामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्याला सर्वस्वी कारण तू आहेस. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात